मोकळा करा आवाज मोकळा द्या आवाज मॉनिटरला आवाज रिटर्न द्या थोडा इकडे तिकडे बसलेली सगळी मंडळी कृपया मंडपामध्ये येण्याची कृपा करायची खूप मोठं आणि देखणं नियोजन आहे या ठिकाणी दादा आवाज अजिबात नाही मोकळा बरं हॅलो 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 द्या बरं मॉनिटर हॅलो 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 पेस कमी करा थोडासा पेस कमी करा हॅलो 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 एकही कमी करा थोडासा हॅलो 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 कमी करा इको हॅलो 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 याला इको द्या थोडा हॅलो 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 हरे राम कृष्ण हरे राम हरे राम हरे जय राम हॅलो हॅलो परत आवाज बदली झाला चेंज झाला कमी झाला रूप पाहता लोचने सुपादाने मोतादा
संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गुकरा या संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गुकरा याला जकड आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे शरण जाऊदारा पांडुरंगा देह कराचे धन तुझे देह कराचे धन तुझे राचे शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे आलिया संसारा उठावे गुकरा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा देह कराचे धन तुझे राचे देह कराचे धन तुझे राचे शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा देह कराचे धन तुझे राचे मनुष्याचे
काय आहे काय आहे ताली वाजवा सगळे बसलेले ताली वाजवा गोड भजन करा सगळे बोला विठ्ठल 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 गोड भजन करा सगळे बोला आवाज अजिबात व्यवस्थित पहिल्यापासून तुम्ही दिलेला नाही आवाज व्यवस्थित करा तर कार्यक्रम चांगला होईल विठ्ठल 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 विठ्ठल
आलिया संसारा उठावे गुकारा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता मगाशी तसा आवाज वाढवायला पाहिजे होता देता देवविता नेता नेवविता तुझी याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडितोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपितजम्बु फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमति प्रकाशु मने निवृत्तिदासु अवतारी दोजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे विमरत्यामुरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग Thank you.
गाते श्रोते आणि पाहते चतुरेनोदे दुष्यंते सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणे आलिया संसारा उठावे गोकरा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूप सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबा वैराग्य तपतीर्थ तेजोवलय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम जीवलग निष्ठावान भक्त की ज्यांच्या भक्तीमध्ये ज्यांच्या उपासनेमध्ये ज्यांच्या तपश्चर्यामध्ये ज्यांच्या साधनेमध्ये ज्यांच्या नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद होती क्षमता होती सामर्थ्य होतं ऐश्वर्य होतं की त्या नामस्मरणाच्या भक्तीच्या उपासनेच्या तपश्चर्याच्या साधनेच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये घासणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या जळी दगडा सहित वह्या तारिया जैसाला ह्या किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मांदी आली जन्माला आली आहे किंवा अवतीर्ण झाली सकल संतांचा जर विचार केला तर प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःखही आलं परंतु त्यांच्या सुखदुःखाचा विचार करण्यापेक्षा आज कीर्तनाकरता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा विचार केला तर यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत अजून कुणाच्याच वाट्याला आला नाही ते देऊळचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा संसाराला आलेल्या मानवी जीवानं मानवी जन्मानं नक्की आयुष्य जगावं कसं याचा यथार्थ वर्णन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा पर्याय बिरजीची गोष्ट आणि तो असा वैकुंठवासी आईसाहेब शोभा मल्हारी सोनवलकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित या सोनवलकर परिवारानं हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला आहे आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना या परिवारावरती प्रेम करणारी या माऊलीवरती प्रेम करणारी या कुटुंबावरती प्रेम करणारी सगळीच मंडळी शोकाकुल आणि दुःखद अंतःकरणातून या ठिकाणी उपस्थित आहात खर तर कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर काही गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत त्या गोष्टी अशा आहेत कीर्तन रोज करणारी माणसं आहोत आपण गणेश दादा आम्ही नेहमी सांगतो कीर्तन करत असताना शोकाकुल किंवा दुःखद अंतःकरणातून आयोजित केलेलं कोणतं जरी कीर्तन असलं तर त्या कीर्तनाचं काहीतरी तात्पर्य असतं काय तात्पर्य आहे पहा कीर्तन 10व्याचं सुद्धा केलं जातं कीर्तन 13व्याचं सुद्धा केलं जातं कीर्तन 5.5 महिन्याचं सुद्धा केलं जातं कीर्तन 11.5 महिन्याचं सुद्धा केलं जातं आणि कीर्तन वर्ष श्राद्धाचं सुद्धा प्रथम पुण्यस्मरणाचं द्वितीय पुण्यस्मरणाचं तृतीय पुण्यस्मरणाचं सुद्धा कीर्तन केलं जातं पण ऐका शोकाकुल किंवा दुःखद अंतःकरणातून आयोजित केलेलं कोणतं जरी कीर्तन असलं तरी त्या कीर्तनाचं तात्पर्य मात्र एक आहे इथं जन्माला आलेल्या माणसाला एक ना एक दिवस आपला देह ठेवावा लागतो त्याच्यातून आजपर्यंत कोणाची सुटका झाली कुणी असू द्या देव असू द्या दानव असू द्या अथवा मानव असू द्या आजपर्यंत माणसाला या फेऱ्यातून सुटका कोणाची झालेली नाही अगदी जर सोपं सांगायचं म्हटलं उदाहरणाच्या साहाय्यानं तर मी नेहमी सांगतो जरा लक्षपूर्वक आहे का एका कुंभार समाजाच्या माणसानं माती गोळा केली काय गोळा केली हा ऐकायला येत असेल तर बोलत चला ना आपण बोललो तर आपलं कीर्तन होणार आहे काय गोळा केली माती गोळा केली आता सांगा बरं मला मंडळी तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आहात जाणकार मंडळी आहात ज्येष्ठ मंडळी आहात अभ्यासू मंडळी आहात त्या कुंभारानं माती गोळा केली खरी पण त्या मातीकडे किती दिवस किती तास किती महिने किती वर्ष बघत बसल्यानंतर त्या कुंभाराचं पोट भरणार आहे भरल का भरल
नाही हो, त्याच्या लक्षात आलं ही माती आहे, या मातीकडे बघत बसलो तर एक दिवस आपली माती होईल, पण आपल्याला काय मिळणार नाही. मग काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे, काहीतरी पराक्रम केला पाहिजे. मग काय करावं, पण कुंभाराच्या डोक्यात आलं आणि कुंभाराने त्या मातीमध्ये पाणी टाकलं. माती आणि पाणी दोघांचं मिश्रण झालं आणि तयार झाला त्याचं नाव वडल्यात काही वेगळं होत नाही ना. माती आणि पाणी दोघांचं मिश्रण केल्याच्या नंतर तयार झाला त्याचं नाव चिखल. आता चिखल तयार झाल्यानंतर त्या कुंभाराला वाटलं चिखल तयार झालाय, पण लक्षात आलं चिखलानं किती दिवस बघत बसल्यानंतर चिखलाकडे चिखल आपलं पोट भरणार आहे. उलट त्याच्या लक्षात आलं हा चिखलाचा गोळा आहे, ओला आहे तोपर्यंत आकार देता येईल, एकदा का वाळला की परत आकार देता येणार नाही. बरं अजून सोपं सांगू तुम्हाला, जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत आकार देता येईल. कळतंय का? जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत आकार देता येईल, एकदा का वाळला की परत नाही आकार देता यायचा. मग लक्षात आलं हा मातीचा गोळा, याला आकार दिला पाहिजे. म्हणून कुंभाराचे हात पुढे आले. कुंभारांना आकार देण्याकरता त्या हाताला काहीतरी करावं म्हणून हात पुढे आल्याच्या नंतर मातीच्या गोळ्याला आकार द्यायला सुरुवात केली. आकार देता देता इतकं सुंदर सुबक आकर्षक देखणं बघतच राहावं इतका अप्रतिम दैदिप्यमान असं गाडगं मडकं तयार झालं. ऐकताय तर कीर्तन नक्की कळेल आणि नाहीच ऐकलं तर काही वांग कळणार नाही, पण ध्यानात ठेवा. त्या कुंभारानं मातीच्या गोळ्याला आकार दिला, गाडगं मडकं तयार झालं. आनंद वाटला. त्या मातीच्या गोळ्याला आकार दिल्यानंतर एवढं सुंदर आकर्षक गाडगं मडकं तयार झालं. पण लक्षात आलं तयार केलेलं मडकं हे मातीचं आहे. कशाचं आहे? मातीचं आहे. पण हे मातीचं मडकं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर काय करावं लागल? आजारी नाहीत ना तुम्ही सगळे? भाजावं लागल. मग आता नीट आहे का? मातीचं मडकं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर काय करावं लागल? भाजावं लागल. मग मडकं मातीचा असू द्या नाहीतर मडकं रक्ता मांसाचा असू द्या, जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर भाजावं लागतं. अर्ध्या हलकुंडाने पिवळं झालेलं मडकं कुठलंच जास्त काळ टिकत पहिलं ह्यांच्या करता होतं, आताच तुमच्या करता होतं. मडकं भट्टीत टाकलं, भाजलं, भट्टीतून बाहेर काढलं. आता मात्र खात्री पटली कुंभाराला, मडकं भट्टीत टाकलं, भट्टीतून बाहेर काढलंय, आता मडकं लवकर फुटणार नाही. पण लक्षात आलं मडकं लवकर फुटणार नाही, पण हे मडकं आपलं पोटही भरणार नाही. मग काय करावं? यानं आपलं पोट भरावं असं वाटत असं तर मडक्याचा काय करावं लागल? काय करावं लागल? बाजार करावा लागल. आणि मग मडकं घेऊन कुंभार बाजारात गेला, मडकं विकायला सुरुवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरीच गिरायक येत होती, मोबदला पटत नव्हता. संध्याकाळचे 5 वाजले, गिरायक आलं, मोबदला पटला. आणि मोबदला पटल्यानंतर कुंभारानं ते मडकं विकून टाकलं. मडक्याच्या बदल्यात कुंभाराला काय मिळालं? काय मिळालं? पैसे मिळाले. मला वाटतं यांच्यापेक्षा तुम्हाला चांगलं कीर्तन कळतंय बरं का. काय मिळालं कुंभाराला? पैसे मिळाले. आता कुंभाराला पैसे मिळाले, आता तरी कुंभाराचं पोट भरलं पाहिजे. पण भरलंय का? भरलंय का? नाही. कुंभार काय ओळखीचा होता का तुमचा? का पाहुणा होता तुमचा? नाही भरलं. कुंभाराचं जर पोट भरलं असतं तर कुंभारानं सकाळचं कीर्तन वडल्यात घेऊन संध्याकाळी सातारला घेतलं नसतं. म्हणजे कुंभाराला रोज 2-2 कीर्तन करावी लागतात तरी कुंभाराचं पोट भरलं. हे मी माझ्यावर घेऊन सांगितल्यामुळे तुम्हाला गुदगुल्या झाल्या, पण तुमचं पण तसंच आहे हे पण विसरू नका. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बसलेला प्रत्येक जण प्रयत्न करतोय पैसा कमवण्याकरता, पोट भरण्याकरता, परंतु मरायला टेकला माणूस तरी माणसाचं पोट भरलं. इथं भर पोटासाठी, पोटासाठी, इथं भर पोटासाठी, पोटासाठी. किती गोड सांगितलं बघा. देवानं दिलेलं पोट प्रत्येकाला सारख्याच मापाचं दिले, पण रोज भरलं तरी मात्र त्याला खाली झाल्यानंतर परत भरावं लागतंय. अशा आजपर्यंत कुणाची इच्छा झाली नाही. नाही 60 वर्षाचं झालं, 70 वर्ष झालो, आता बस झालं. प्रॉपर्टी, पैसा, धन दौलत, ऐश्वर्य, सोनं काही नको. आता 1 रुपया कमवायचा नाही, कुणासाठी धडपड करायची नाही. ही भावना कोणाच्याच मनात राहत नाही. का? कारण पोट इथभर आहे पण ते भरलं नाही. त्याच्या करता संत मंडळी सांगा काय माहितीये का? पहा तेवढ्या
पहा केवढ्या ताटी कशा करता इथं भरपोटा करता पहा केवढ्या ताटी पहा केवढ्या ताटी पोटासाठी पहा केवढ्या ताटी प्रत्येक जण धडपडतोय पोट भरलं आहे मग कुंभारानं पुन्हा तेच केलं पुन्हा माती पुन्हा पाणी पुन्हा चिखल पुन्हा घडवणं पुन्हा भाजणं पुन्हा विकणं कुंभारानं चालू केलं माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे ज्यानं मडकं विकत घेतलं होतं तो मडकं वापरत होता 2, 4, 6 महिने वापरता वापरता एक दिवस वापरणाऱ्याच्या हातातून मडकं खाली पडलं मडकं जसं खाली पडलं तसं मडक्याची सोन्याची बिस्किट तयार अय वडले मडकं जसं खाली पडलं तसं मडक्याची सोन्याची बिस्किट नाही तयार झाली मग मडक्याचे तुकडे झाले आणि त्या तुकड्याचं रूपांतर पुन्हा मातीत झालं मातीपासून बनवलेलं मडकं एवढी प्रक्रिया केल्यानंतर त्या मडक्याला जर पुन्हा मातीतच जावं लागत असेल तर नीट ऐका बसलेली मंडळी पंचमहाभूतांनी तयार झालेला हा मानवी देह कितीही रंगवा कितीही सजवा कितीही नटवा आणि याच्या जीवावर किती आयुष्य आरामात राहण्याचा प्रयत्न करा एक दिवस या शरीराची सुद्धा मातीच होणार आहे याच्या करता प्रमाण आहे शरीराची होय मात आणखी कोणी नाही ती संकट शेवटच्या क्षणाला तुमच्या आमच्या बरोबर कोणी येणार नाही प्रत्येकाच्या शरीराची माती होणार आहे मान्य करायला शिका आणि मग आयुष्य जगा माणसं हुशार आहेत पण माणसं लबाड आहे स्मशानात गेल्यानंतर म्हणतात महाराज काय या जगात एक दिवस प्रत्येकाला जायचंय आणि एकदा का तिथून पाठीमाग माघारी आले की काय काय चर्चा करतात त्यांनी आता सांगत बसत नाही तेवढा वेळ नाही आपल्याला स्मशान वैराग्य निर्माण होतं तेवढ्या पुरतं माणसाला माणसाच्या जन्माची किंमत कळते अन्य वेळेमध्ये माणसं मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडतायत तडफडतायत प्रत्येक काळ प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण त्याच्यासाठी घालवतायत पण एक आहे किती जरी वेळ किती जरी काळ आपण स्वतःच्या स्वार्थासाठी घालवला तरी मात्र केले कर्म झाले आणि तेची भोगा केलेले कर्म भोगावंच लागणार आहे उपजले मेले आयुष्य किती त्याच्यातून सुटका आजपर्यंत कुणाची झाली नाही लक्षात ठेवा हे आयुष्य आहे आयुष्याची गणना तशी आहे वाटचालच अशी आहे इथं आल्यानंतर मात्र भोग भोगायला शिवाय याच्यातून सुटका कधी झाली नाही
भोगतो न घडे संचिता वाच. प्रत्येकाला भोग भोगावे लागतात. भोगातून कोणाची सुटका झालेली नाही. पण काही तत्व असे असतात, काही पात्र असे असतात की किती भोग वाट्याला आला तरी आपापल्या कर्तव्यातून कधी माघार घेत नाही. आणि त्यापैकी सर्वात महत्वाचं पात्र म्हणजे एक आई आहे. लक्षात ठेवा, बाप आहे. आपल्या कर्मापासून कधी लांब पडत नाहीत, आपल्या कर्तव्यापासून कधी लांब पडत नाहीत, आपल्या जबाबदाऱ्या कधी झटकून देत नाही. कितीही संकट येऊ द्या, त्या प्रत्येक संकटाला तोंड देत सामोरं जात 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 एक एक पाऊल पुढे टाकत असतात आणि स्वतःच्या कुटुंबाची घडी बसवण्याकरता प्रयत्न करत असतात. ते माता पिता असतात, आई वडील असतात. भयानक त्रास आहे, भयानक. शब्दात सुद्धा सांगू शकत नाही, तोंडाने बोलू शकत नाही, तुम्ही कानाने ऐकून तुमचं सुद्धा मन तृप्त होऊ शकत नाही, एवढा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे. जो जो व्यक्ती बाप झालाय, जी जी माऊली आई झालेली आहे, ती आई झालेली माऊली, बाप झालेला तो व्यक्ती जावे त्याच्या वंशा तेव्हा कर. ते दुःख आहेच आणि असणारं दुःख मात्र ते प्रत्येकाच्या वाट्याला आहे. आईवरती प्रेम काय असावं. मुरली महाराज, आपण कार्यक्रमाला होतो खंडाळा तालुक्यात, नायगाव गावात. हे बापूराव आणि हे दोघं तिघ जण मंडळी टू व्हीलर वरती आली होती महाराज कीर्तनाची तारीख घ्यायला. तारीख घेता घेता आईबद्दल सांगत होते आणि सांगता सांगता बापूरावनी त्यांच्या बरोबर असणाऱ्या लोक जी मंडळी होती त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. महाराज, पूर्वीच्या काळात आई म्हणजे कुठलीही कार्यक्रमाची तारीख म्हटलं तर लोक घरी घ्यायला जात होती. आता मोबाईल झाला, साधना आहेत लोकांकडे, लोक संपर्क करतात, हातोपाती कळवतात, तारखा घेतात. पण माझ्या आईचा कार्यक्रम असाच झाला पाहिजे महाराज म्हणून तो माणूस धावत पळत तिथपर्यंत आला होता. आल्यानंतर मी पाहिलं, विचारलं. 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे, मोठे बापूराव आहेत, बाळासाहेब आहेत, लहान मला वाटतं श्रीकांत दादा आहे. आणि आमच्याच 3 भावंडांमध्ये लाडाची लेक आहे या माऊलीला, तिचं नाव मला वाटतं वैशाली ताई आहे. आयुष्य जगत असताना, या स्वतःच्या मुलांना लहानाचं मोठं करत असताना, सांगा बरं, आई म्हणून या माऊलीला काहीच त्रास झाला नसेल का? काही यातना झाल्या नसतील का? काही संघर्ष करावा लागला नसेल का? अरे स्वतःची लेकरं अशी अशी जपली आहेत. सांगत होते मोठी चिरंजीव महाराज, ही परिस्थिती आज आहे, ते ऐश्वर्य आज आहे. सुरुवातीचा काळ बघितला तर आम्हाला राहायला घर नव्हतं महाराज. माझ्या आईचं लग्न झाल्याच्या नंतर आम्ही लहान लहान लेकर होतो, त्यावेळेस घरात पाणी शिरायचं, अक्षरशः मामानं दिलेल्या खाटेवरती झोपलो आम्ही. असे दिवस काढले, असा काळ पाहिलाय. पण खरे सांगू महाराज, कुणीतरी म्हटलंय, घरातली जर माय माऊली शिकली ना तर घर सुशिक्षित व्हायला, सुसंस्कारित व्हायला जास्त नाही वेळ लागत. आज खऱ्या अर्थानं आज डामाडोल दिसणारं घर हे उभं जर दिसत असेल ना तर ते कोणामुळे सांगू का? या माऊलीमुळं, या आईमुळे आहे. सगळ्यांना घरातल्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकद या माऊलीमध्ये होती. एकत्र कुटुंब पद्धती आज आपल्याला कुठं बघायला मिळत नाही. पण आज या सोनवलकर परिवाराकडे बघितलं, त्यांच्या नातेवाईकांमध्ये बघितलं तर एकत्र कुटुंब आपल्याला डोळ्यानं बघायला मिळते. याच माऊलीचा आदर्श होतो,
ती माऊली सुद्धा पहिल्यापासून लाडातच वाढलेली आहे. 4 भावंडांमध्ये जन्माला आलेली ती माऊली आहे आणि 4 भावंडांमध्ये एकुलती एक बहीण होती. घरात एकटा असलं की लाड असतोच की, आणि या माऊलीला सुद्धा एकच लेक होती. बसलो होतो मगाशी, घरातली सगळी पोरं बसली होती, बोलत होती, महाराज या माऊलीनं असं केलं, या माऊलीनं तसं केलं, असं झालं तसं झालं, सगळं सांगत होती. पण माता माऊलीनं सांगू का, सांगता सांगता ती सगळी पोरं म्हणत होती, महाराज आज आम्ही जे उभे आहोत ना त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा हात जर कुणाचा असेल, आशीर्वाद जर कुणाचा असेल तर त्या माऊलीचा आहे. आमच्या समोर आदर्श कुणाचा असेल तर त्या माऊलीचा आहे. कधीच कुणाला रागवली नाही, कधीच कुणाच्या अंगावर धावून गेली नाही, कधीच कुणाला ब्रश शब्द बोलला नाही. सर होते एक मला सांगत होते, भेटले होते मगाशी, म्हटले महाराज या माऊली इतकी समजूतदार महिला, या माऊली इतकी समजूतदार माऊली मी आजपर्यंत एवढा फिरलो पण आमच्या अख्ख्या पंचकृषीत कुठं बघितली नाही. काव सर? सर म्हटलं मी 4-10 वेळा कितीतरी वेळा मस्करी केली पण मला आठवत नाही, मला कधी दिसलं नाही की त्या सासू-सुनांची भांडणं कधी झाली. एक सांगू का, मग अशी बोलता बोलता मी एक लेख म्हणून गेलो, पण 3 मुलं आहेत ना, त्या 3 मुलांच्या असणाऱ्या 3 बायका या माऊली करता तिच्या लेकीच होत्या आणि त्यांना स्वतःच्या पोरीप्रमाणे जीव लावत होती. लक्षात ठेवा ती माऊली. कधीच नाही तुझा भाव, कधीच तुझा परा नाही, सगळ्यांना सारखं मिळालं तर सगळ्यांना, उपाशी तर सगळे उपाशी. स्वतःच्या लेकराचा संसार उभा करत असताना जमीन जुमला सगळं होतं, पण हे सगळं उभं करणं वाटतं तेवढं सोपं नाही. सगळं घरातला आज पोरं कर्तृत्ववान आहेत, मुलांना मुलं झालेली आहेत, पण एवढं सगळं डामाडावलात उभं असणारं घर सुद्धा, पण त्या घराची सगळी सूत्र मात्र माऊलीच्या हातात होती. घरातलं काही काम मात्र माऊली कुणाला करू देत नव्हती. 35-40 जनावर आहेत पाठीमाग. वाटतं तेवढं सोपं नाही महाराज. घरातली 2 माणसं सांभाळायची म्हटली ती किती दमछाक होते ज्याचं त्याला माहित आहे. पण घरातल्या सगळ्यांची मनं जपत जपत सगळ्यांना समजावून घेत प्रत्येकाचे लाड पुरवत कुटुंबाला एकत्र कुटुंब पद्धतीने इथपर्यंत घेऊन येणं हे सगळ्यांना जमत नाही. खरं तर या माऊलीला द्यावेत तेवढे धन्यवाद तेवढे या माऊलीनं करून दाखवलंय. आताच्या काळात बाप आपला जरी किती मोठा असला पोरं जुमानत नाही. आपल्याकडे म्हणतात एकदा का बापाची चप्पल पोराला आली ना संपलं. पोरग विचारत नाही बापाला, ऐकत नाही बापाचं. तुम्हाला काय कळतं, तुमचा काळ वेगळा होता असं बोलतात. कष्ट करून काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून हाडाची काढं करून लहानाचं मोठं केलेलं आई बापाला किंमत देत नाहीत पोरं. पण अशा कालखंडामध्ये सुद्धा ही सगळी पोरं आहेत ना, कष्ट करता 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 मग अशी बोलत होती चांगल्या कंपनीत कामाला आहेत मुरली महाराज. 50-50 हजार 70-70 हजार रुपये पगार घेणारी पोरं आहेत. पण आजही सांगतात हा आदर्श आमच्या पुढे खरंच नाही वाटत. फक्त आमच्या जवळ धोतून बाकीचा दर महिन्याचा पगार आमच्या कुटुंबात आजही ही पद्धत आहे. कुठं बघायला मिळतो 4 रुपये आपल्याकडे आले तर कॉलर टाईट होते आणि आपल्याला असं वाटतं माझ्यासारखा काही नाही, कोणी नाही, माझ्यासारखा पैसा कोणाकडे नाही. पण पैसा प्रॉपर्टी आणि ऐश्वर एवढंच माणसाकडे असल्यानंतर माणसं मोठी असतात असं नाही. माणसाकडे सामंजस्य असावं, माणसाकडे एकोपा असावा, माणसांना सगळ्यांना घेऊन चालण्याची ताकद असावी, ती माणसं मोठी असतात माझ्या दृष्टीने. आजपर्यंत बऱ्याच क्रांत्या घडल्या, एकट्यानं नाही घडल्या, माणसं सगळी सोबत होती म्हणून क्रांत्या घडल्या. त्या माऊलीचं योगदान आहे. तुम्ही मान्य करावं तर मान्य करू नका. एक साधं सोपं सांगून जाईल बघा. मला तुम्हाला आई सांगायची आज, मला तुम्हाला माई सांगायची आहे, माऊली सांगायची आहे. बसल्या बऱ्याच माता माऊल्या माझ्या समोर आहेत. मला प्रामाणिकपणे फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला सुट्टीच नाही ना कधी? बाप दमला, घरातला करता दमला, तर त्याला शनिवार रविवार सुट्टी आहे, त्यांना आराम करायचा. रोज कामाला जातो ना, घरी आई काम करते, दिवसभर राबते, पोरांचा स्वयंपाक करते, पाहुणचार करते, सगळ्यांचा सगळं काही करते. तिला मात्र शनिवारी सुट्टी नाही आणि रविवारी सुट्टी नाही. ह्यांना सणांना सुट्ट्या आहे, तुम्हाला सणांना सुट्टी आहे. उलट सणाच्या दिवशी जास्त ताप कुणाला असेल तर आईलाच आहे ना. सोपं सांगू का, एका मला प्रश्नाचं उत्तर देत चला. मी थोडासा वेगळं कीर्तन करणारा कीर्तनकार आहे. घरात सगळ्यात लवकर उठते तिचं नाव काय?
बोला कडे आता तुम्ही. आई आहे, तुटल्यानंतर तिचं स्वतःच आवरते, आवरल्यानंतर घरातल्यांचं आवरते, घरातल्यांचं आवरल्यानंतर घरातल्यांचं उरकण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाला कुणाला पाणी ठेव, कुणाचा नाश्त्याची व्यवस्था कर, कुणाचं काय कर, सगळं उरकता उरकता पोरं शाळेत जाणार आहेत, नवरा कामावर जाणार आहे, पोरांचा डबा करते, नवऱ्याचा डबा करते, सगळं उरकपर्यंत 10 वाजतात. 10 वाजले, पोरं शाळेत गेली, नवरा कामाला गेला की परत आई म्हणते आता चला आराम करूया का? नाही, मग घरातली धुनी भांडी खरकट अमक तमक करण्यामध्ये वेळ जातो. वाटल्यास तिला मिळाला थोडासा वेळ तर हातात खुरपं घेते निघाली राहणार, गेली शेतात. मग घरात बसण्यापेक्षा काय करावं, तिथं जावं, काहीतरी काम होतं तिथं, मग दिवसभर काम करावं. संध्याकाळचे 5 वाजले, लक्षात आलं पोरगा शाळेतून आता येईल, मग लगबगीने काम आवरलं, खुरपं घेतलं, तसाच पदर खोचला आणि परत घरी निघून आली. तोपर्यंत पोरगा शाळेतून आलं होतं, त्याचा चहा पाणी केला. तोपर्यंत नवरा कामावरून आला, त्याचा चहा पाणी केला. तोपर्यंत संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था चालू झाली. सगळ्यांचा स्वयंपाक बनवला आणि सगळ्यांचा स्वयंपाक केल्याच्या नंतर पहिली जेवायला बसली, तिचं नाव म्हणजे ऐकताय लक्षपूर्वक तुम्ही. जेवायला बसले सगळे, पोरं बसली लाईनीने पंक्तीला, सगळ्यांना बसवलं. सांगू का तुम्हाला, पोराची भूक एकाच भाकरीची होती हो, आणि तिने सगळ्यांच्या वाट्याच्या भाकऱ्या केल्या होत्या आणि स्वतःची एक भाकरी टाकली होती. पण ऐका, स्वतःचा मुलगा एकच भाकरी खाणार आहे हे माहीत असताना, स्वतःच्या पोराच्या ताटात एक भाकरी असताना अजून चतकोर भाकरी घे असा हट्ट करणारी कोण आहे? आई आहे. माझ्यासारख्याने विचार केला असता, ही जर चतकोर दिली असती तर परत आपल्याला खायला कमी पडेल. पण जगातली कुठली आई स्वतःला खायला मिळावं म्हणून लेकरांच्या ताटातून हिसकावून घेणारी आई अजून मी पाहिलेली नाही का? तिने काय करावं माहितीये का? ती 2, 3, 4 मुलं आहेत ना, तर प्रत्येकाला ती चतकोर भाकरी टाकावी, हट्टानं आग्रहानं खायला लावावी. आणि खायला लावल्याच्या नंतर ऐकताय, शेवटी तिने टोपल्याचा झाकून ठेवावं. पोरांना दिसून दिलं नाही कधी की मला खायलाच काय राहिलं नाही. पोरांनी पटापटा जेवण करावं, हात आपला ताटामध्ये धुवावा आणि पोरांनी बाजूला जावं. आणि सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर मात्र टोपल्याच्या बाजूला जाऊन जेवायला घेते. तिचं नाव, तिला भाकरी नाही खायला. मग काय केलं तिने माहितीये का? राहिला होता थोडासा भात, तोच भात घेतला, त्याच्यावरच कालवण घेतलं, थोडस राहिलं होतं ते कालवलं आणि त्या बिचारीनं खाल्लं, पाणी पिलं आणि स्वतःचं पोट भरलं. अशी समजूत केली, पोट भरलं नव्हतं. कुणा करता लेकरांकरता, स्वतःच्या कुटुंबाकरता, स्वतःच्या परिवाराकरता. पण दुर्दैवानं हे एकदा नाही, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती करत आली. पण जिवंत असेपर्यंत हे तिने केलं, हे मेलो तरी आपल्याला कळालं. दुर्दैव आहे ना महाराज. पण एवढं सगळं केल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या अंथरुणाकडे गेला, झोपला. पण आपल्याच लेकरांनी खाऊन पुढे केलेली खरकटी ताट घासायला दिला. रात्री 11 वाजले. ती कोण आहे? आई आहे. मग साध्या घरीत मला सांगा, सकाळी लवकर उठते तिचं नाव आई, दिवसभर काम करते तिचं नाव आई, संध्याकाळी उशिरा झोपते तिचं नाव आई, तरी सुद्धा कोणत्या तरी हरामखोरानं मालिका काढली. आई कुठं काय करते? आणि तुम्ही ती मालिका आवडीनं बघायला लागला. मालिका काढणाऱ्याला चौकात येऊन बडावला पाहिजे, माझं मत आहे. अरे रक्तानाचं सिंचन करून 9 महिने आपल्या पोटामध्ये उदरामध्ये वाढवणारी आई आहे. दीपस्तंभासारखी मार्ग दाखवत राहणारी आई आहे. शरीराच्या रक्त वाढीसाठी दूध नाही तर अमृत पाजणारी आई आहे. त्या हाताचा पाळणा, डोळ्याचं दीप करून आपल्याला लहानाचं मोठं करणारी आई आहे. कोणीतरी गोड सांगितलं, स्वामी तुम्ही जगाचा आहे पण आई विना भिकारी आहे. अरे आकाशाचा कागद, समुद्राची शाई आणि वृक्षाची लेखणी जरी केली तरी आई बापाची माया लिहिता येणार नाही. आई आई आहे. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही. परवा एका ठिकाणी कीर्तन ऐकत होतो. कीर्तनामध्ये महाराज एक वाक्य ऐकायला मिळालं. जगामध्ये आई सांगितली, श्यामची आई. ऋषी दादा आवर्जून ऐका, श्यामची आई, रामची आई आणि आमची आई, या 3 आया जर जगात आपल्याला कळाल्या ना तर आपल्यासाठी आई काय आहे का ईश्वर राहणार ना, लक्षात ठेवा. श्यामची आई काय बरं?
साने गुरुजींनी आंघोळ घातली आहे आणि आंघोळ घातल्याच्या नंतर साने गुरुजी म्हणजे कोण? श्याम. आईने सांगितलं चल बाळा आज चल घरात चल. स्वतःच्या लेकराला घरात घेऊन जात असताना श्याम म्हणजे साने गुरुजी म्हणतात गणेश दादा आईला, ए आई एवढी स्वच्छ आंघोळ घातलीस का मला? माझे पाय खराब होतील, एक काम कर माझे पाय खराब होऊ नयेत म्हणून स्वतःचा पदर समोर अंतर. आई आहे ती स्वतःचा पदर पोरासाठी पुढे आथरायला ती कधी माघार नाही घेत. त्या आईने तो पदर समोर अंतरला. साने गुरुजींचे श्यामचा पाय खराब नाही होऊन दिला, पण मात्र एक मोलाचा सल्ला साने गुरुजींना दिला. श्याम ए बाळा, अरे तुला एवढी स्वच्छ आंघोळ घातल्यानंतर तुझा पाय खराब होऊ नये म्हणून एवढी पायाची काळजी घेतोस ना, तुझं आयुष्य जगत असताना असंच तुझ्या चारित्र्याला सुद्धा डाग लागणार नाही याचीच काळजी घे. बस तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. त्याला श्यामची आई म्हणतात. दादा रामची आई आहे. 4 वाघासारखी पोरे राजा दशरथाला, पण कौशल्याचा राम आहे. 8 वर्षाचे रामप्रभू आणि 8 वर्षाचे रामप्रभू कौशल्य आई साहेबाजवळ येतात. आई साहेब साहेब घरात 4 पोरं आहेत, सांग ना ग आई सगळ्यात जास्त तू लाड बाकीच्यांचे करतेस, माझे नाही ना करत. रामानं आईला प्रश्न विचारावा आणि आईनं सांगावं कौशल्यानं, हो रामा जगात सगळ्या आईला सगळी लेकरं सारखी असतात, पण माझं थोडस वेगळं आहे रामा. मी बाकीच्यांवर जास्त प्रेम करते, तुझ्यावर जास्त करत नाही. वाईट वाटलं रामाला. विचारलं रामानं आई का ग असं? त्यावेळेस आईनं सांगितलं लेकरा मला माहित आहे जर मी तुझ्यावर जास्त प्रेम केलं ना तर एक दिवस असा येणार आहे त्या दिवशी मात्र तुला जे सहन करावं लागणार आहे, तुला जे मान्य करावं लागणार आहे ते तुला मान्य होईल, पण ते मला मान्य होणार नाही. तो दिवस त्या माऊलीला माहित होता. एक दिवस आपल्या वाघासारख्या पोराला रामाला सुद्धा वनवास भोगावा लागणार आहे. मला नावं ठेवतील, पण माझा राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. तो एक वचनी आहे, एक बाणी आहे, एक नेमी आहे, एक पत्नी आहे. शब्द नाही बदलला. म्हणून बाळा मी तुझ्यावर प्रेम करत नाही. शपथ घेतली रामानं, ए आई आजपासून मरेपर्यंत हा तुझा राम कधीच मर्यादा सोडणार नाही. वनवास भोगायला गेला पण आईचं प्रेम आड येऊ दिलं नाही. तिला कौशल्य माता म्हणतात. आणि एक रामची झाली, एक श्यामची झाली, म्हणजे आमची आई, आमची म्हणजे प्रत्येकाचीच आई. रात्रंदिवस प्रवास करत आम्ही महाराष्ट्रावर फिरणारी माणसं आहेत. रोज प्रवास आहे आमच्या वाट्याला. रात्री 2 वाजता दादा, रात्री 3 वाजता कधी आम्हाला घरी जायला, पण आवर्जून सांगतोय रात्री 3 वाजता जरी आमची दारात गाडी गेली ना तरी गाडीचा आवाज ऐकून घराच्या दाराची कडी उघडायला येते ना, ती बाई कोण असते? ती कोण असते? आई असते. आणि रात्री कडी उघडल्यानंतर माझ्या डोक्यावरून हात फिरून बाळा आलास, जेवण नसेल तर 5 मिनिटं थांब, तुझ्याकरता 5 मिनिटात जेवण गरम करते, उपाशी झोपू नकोस लेकरा. ही आई आहे दादा. एखाद्या आंधळ्याला जाऊन विचारा डोळ्याची किंमत, एखाद्या पांगल्याला जाऊन विचारा हातापायाची किंमत, आणि त्याच्या आयुष्यातली आई गेली आहे ना त्याला जाऊन विचारा आई काय असते. मी म्हंटल ना मगाशी, आकाशाचा कागद, समुद्राची शाई, वृक्षाची लेखणी केली तरी आई बापाची माया लिहिता येणार अजिबात नाही. आई म्हणजे आत्मा आहे, ही म्हणजे ईश्वर आहे. आत्मा आणि ईश्वर यांची सांगड घालून देणारी शक्ती म्हणजे आई आहे. आईसी कलवड्याची जाती करे लाभाविन प्रीती, तिचं नाव आई आहे. थोडक्यात सांगू तुम्हाला, परवा माऊलींचा सोहळा तुमच्या दारावरून गेला ना, जाताना कुणाच्या भेटीला चालली होती लोक? ज्योतिबाच्या, पांडुरंगाच्या भेटीला चाललेला प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भेटीला चाललाय. पण म्हणत काय होता? काय म्हणत होता? असं का बरं? भेटायला चाललाय विठ्ठलाला, आणि नाव कुणाचं आहे? का
ज्या माऊलीने अखंड वारकरी संप्रदायाचा हा पाया रचला, त्या ज्ञानोबरायांचे एवढे उपकार वारकरी संप्रदायावरती आहेत. त्या ज्ञानोबरांना व्हायचंच असतं तर जगाचा बाप होता आला असतं. पण नीट ऐका, ज्ञानराज माझी योगी आमची माऊली आई होण्याचा बहुमान ज्ञानोबरांनी मान्य केला. माझा विठोबा जरी तिथे उभा असला ना तरी तो विठोबा नाही, कधी कधी त्याला भक्तासाठी विठाई सुद्धा व्हावं लागतं. ये ग विठाबाई, आणि माझे पंढरीचे आईच आहे. जगात सगळं प्रेम एकाच ठिकाणी येऊन थांबतं आणि ते प्रेम म्हणजे त्या माऊलीच आहे. म्हणून एका कवीनं गोड सांगितलं. तो कवी म्हटला, जगात सगळं मिळतंय पण एक आईचं आणि बापाचं प्रेम मिळत नाही. म्हणून तो कवी म्हटला, काय म्हणते, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्यांनी काया काया जिजवून तुझ्या चिरावर धरली सुखाची छापल गेल्या, मिळणार नाही मिळणार नाही पुन्हा बाबाची माया, मिळणार विसरू नको रे आई बापाला, आई बापाला विसरू नका. जिजवली त्यांनी काया, काया जिजवली आहे. शरीराच्या रक्तातलं पाणी गेलंय, दुसऱ्याच्या शेतात राब राब लागले, रुपया गोळा केलाय, स्वतःच्या लेकरांचं शिक्षण पूर्ण केलंय, स्वतःच्या मुलांचा आनंद डोळ्यावर पाहिलाय, मुलांचा सण साजरा केलाय, मुलांसाठी दिवाळी साजरी केली आहे. देशात पैसा नव्हता, लोकांकडे भीक मागितली आहे. लोकांच्या जवळ गहाण राहून स्वतःच्या मुलांना लहानाचं मोठं त्याच आई बापाने केलं. म्हणून तो कवी म्हटला, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली तुझ्या पण गेलेली आई आणि गेलेला बाप एकदा का करायचा पडदा आग निघून गेला, परत तुमच्या आमच्या वाट्याला कधीच येणार नाही. बघा, किती पैशावाला असू द्या, पैशावाल्याला सुद्धा आपल्या पोराला वाचवता येत नाही. पैशावाल्या पोराला सुद्धा आपल्या आई बापाला वाचवता येत. काय म्हणतो ते कळतोय ना. मी आईचं प्रेम काय असतं सांगू का. पोटा बांधतो तुम्ही, आता पोटा बांधता बापूराव माझ्या जवळ आले, मोठी चिरंजीव आहे. म्हणजे महाराज 2022 साली माझा कोरोना झाला. बापूराव सांगत होते मोठे चिरंजीव, महाराज मला कोरोना झाला. म्हणजे असं तसं नाही झाला. मी बारामती सारख्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये एका शहरामध्ये ऍडमिट होतो आणि 27 दिवस आयुष्य गेले होते. कोरोनाच्या काळात एकदा परत घरी गेलेला पोरगा येत नव्हता घरी. अशा बातम्या कानावरती धार 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 ऐकायला येत होत्या. वाईट वाटत होतं. देव पाण्यात घेऊन बसली होती माझी माय. पाण्यात ठेवला होता देव आणि देवाच्या पुढे हात जोडून देवाला सांगत होती, ओ देवा, माझं आयुष्य माझ्या बापूला मिळू दे, मला आत्ता घेऊन जा, पण माझा पुढचा पोरगा चढावर माघार येऊ दे. तिला आई म्हणतात. लक्षात ठेवा. कोण करता कुणा करता 100 रुपयाची 50 रुपयाची नोट मारून कोण कुणाला उष्टी देत नाही. पण आईच अशी असते की स्वतःचं काळीच. ऐकलं असेल तुम्ही कथा, बायकोच्या सांगण्यावरून आईचं काळीच काढलं आणि पोरगा काळीच घेऊन पळत होता. ठेच लागली पोरग पडलं तर ते काळीच विचारत होतं पोराला, लेकरा तुला लागलं तर नाही ना. आई आहे. आमचं नाही सांगत, तुमच्यातल्याच काही घटना सांगतोय. त्याच्यामुळे आईचं महत्व करू द्या. गेलेला पैसा परत मिळतो, गेलेली प्रॉपर्टी परत मिळते, गेलेलं ऐश्वर्य परत मिळतं, पण आई बाप परत मिळत नाही. आज माझ्यासमोर बऱ्याच बसलेल्या माता महिला आहेत. मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. मला जास्त वेळ कीर्तन लांबवायचं नाही. मी वेळेत कीर्तन संपवणार आहे. तर मी तुमचा भाऊ आहे असं समजा, मी तुमचा मुलगा आहे असं समजा. फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला माहेर कुठपर्यंत जिवंत आहे सांगा. आई बाप आहे तोपर्यंत माहेर जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातली तुमच्या आई मरण
आणि तुमचा बाप निघून जाईल. या नारदाच्या गादीवरून सांगतो तुम्हाला चप्पल करायला सुद्धा कोणी जागा देणार नाही. वाटते देण्यात तेव्हा मग कोण कुणाचं तुमचं माहेराला गेला दारात उभा राहिला तर तुमचा चेहरा बघितल्यानंतर तुमच्या बापाला आनंद होतो, तुमच्या आईला आनंद होतो की हे माझ्या जीवाचं जीव कुणीतरी घरी आलाय. आईच्या बाजूला बसून बापाच्या बाजूला बसून तुम्ही 4-2 शब्द प्रेमाने बोलता. मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आईला सांगता, बापाला सांगता. बापाही आपल्या मनातल्या गोष्टी कुणाला सांगत नाही, पण स्वतःची लेक मात्र माहेराला आल्याच्या नंतर स्वतःच्या लेकीला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगणारा बाप आहे. लक्षात ठेवा. 2 दिवस पोरगी राहते, परत सासरी निघाल्यानंतर मात्र त्या सासरी जाणाऱ्या पोरीला बाप म्हणतो, पोरी चाललीस का ग, निघालीस का ग? जाता जाता तुरी कोपऱ्यात पडलेली लसणाची कांद्याची पिंडी तुरी घेऊन जा पुरी बरोबर. सांगा माता माऊल्यांनो, बापाला दिलेली लसणाची कांद्याची पिंडी तुम्हाला आयुष्यभर पुरते का? पण बापाला माहित आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला मी देणार आहे. ज्या दिवशी मी मरणार आहे त्या दिवशी माझ्या पुरीच्या पिशवीत कुणीच काही टाकणार नाही. हातामध्ये पिशव्या घेतल्या उंबरतापर्यंत पोरगी गेली. पोरगीला मागावरून बघावं, बापाच्या डोळ्यात पाणी आहे. रडणाऱ्या बापाने परत 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 उंबरच्या जवळ यावं. स्वतःच्या पुरीला एकटं मिठी मारावी. पटापटा पटापटा पुरीचे 2-4 मुके घ्यावेत आणि कोपरीच्या खिशात हात करून 200 रुपयाची नोट काढावी आणि त्या बापानं मात्र स्वतःच्या लिफ्टच्या हातावर ठेवावी. बापाचं प्रेम आहे. माता माऊल्यांनो, बापाने दिलेले 200 रुपये आयुष्यभर पुरतात का तुम्हाला? बापाला माहिती आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच माझ्या लेकीला देणार. ते माय लेकराचे प्रेम आहे. ते आईचे मुलीचे प्रेम दुसऱ्या जगाला कोणाला नाही कळणार. पोरगी जर माहेराला आली तर माहेरात मध्ये आनंद उत्सव असतो. लक्षात ठेवा. गोकुळासारखं घर असतं. बापाचाही प्रेम जास्त असतं मुलीवरती, आईचंही प्रेम असतं. दुर्दैवानं बापाला दाखवता येत नाही, आईचं प्रेम लगेच कळतं. आता मुद्दा फक्त एवढाच आहे की हे प्रेम असंच वाढत जातं प्रत्येकाचं. आईचं मुलांवरती, मुलाचं आईवरती, बापाचं मुलीवरती, मुलीचं बापावरती. पण किती जरी तुमच्या आमच्या जवळ प्रेम असलं, किती जरी आपुलकी असली तरी जाणारा माणूस जातोच ना. तो गेलेला परत आणू शकत नाही. त्यामुळे पैसा, प्रॉपर्टी, धन दौलत तुमच्या आमच्या कामाला येत नाही. हे सांगताना तो कवी फार गोड सांगतो. काय म्हणते माहितीये का तो? तुझ्या मुलीला बंगला मारी, शेती मारी, बंगला मारी, आई बाप मिळणार नाही, गेलेले आई बाप परत तुमच्या आमच्या वाटायला येणार नाहीत. आहेत तोपर्यंत त्यांच्याशी प्रेमाने वागा, आहेत तोपर्यंत त्यांच्या जवळ बसा, आहेत तोपर्यंत त्यांच्याशी मोकळ्या मनाने बोला. मेल्यानंतर मोठमोठ्याने रडणारी माणसं आम्ही रोज बघतो बरं का. तुम्ही कधीतरी कोणाच्या तरी वर्षी श्राद्धाला येत आहे. आमच्या 5वीलाच रोज वर्षी श्राद्धांचा भगवान पुण्यस्मरण केली. रोज आम्ही लोकांच्या दारात आहे. मेल्यानंतर माणसासाठी रडून उपयोग नसतो. असताना माणसाला जवळ करावं. एक सुंदर व्हॉट्सअप स्टेटस फिरत होते बघा. मेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा जिवंत असताना विकून म्हणावं. माणसं सोबत राहावे, आडी अडचणीत साथ द्यावी, एकमेकांच्या बरोबर राहावे. काय आयुष्यात आहे हा, हे कळलं पाहिजे. काय लागतं आई बापाला? तुम्ही थकला, आता वयस्कर झाला, तुम्ही आता तुमचं वय झालं, तुम्हाला काय अपेक्षा काय तुमच्या मुलांकडून? तुम्हाला 4 चाकी गाडी फिरवावं ही अपेक्षा आहे? तुम्हाला काचेच्या बंगल्यामध्ये म्हणून फिरवावं ही अपेक्षा आहे? हा, का लाखो रुपये आणावं पण तुमच्या पोराने तुमच्या पायावर आणून टाकावं ही अपेक्षा आहे? अजिबात नाही. फक्त लहानाचं मोठं केलेलं स्वतःच्या पोटच्या पोरानं म्हातारपणात प्रेमाने 4 शब्द बोलावेत एवढीच अपेक्षा होती. दुर्दैवानं हल्लीच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही.
पण पोरांच्या आईवरती प्रेम कसं आहे बघायचं असेल तर त्या बापूरावला आणि बाळासाहेबाला भेटा, तर पोरांना भेटा. आजही ते पोरं हलव करतात. महाराज सगळे काही केलं असतं, फक्त आमच्या आई आज असायला पाहिजे होती, बस बाकी काय. पण आले भिकाजीच्या मनात होते, कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आल्यानंतर देव मात्र आपल्या जवळची माणसं घेऊन जातो. म्हणून आई वडिलांना जता हे सांगताना कळलं म्हटलं काय म्हणतात. माया पुन्हा तुमच्या आमच्या वाट्याला येणार नाही. एकच विनंती आहे, असतील आई वडील तर त्यांची सेवा करा, आणि नसतील तुमच्या नशिबाने आई वडील तर आई वडिलांसाठी तुमच्या आमच्या करता वारकरी संप्रदायाने जगाच्या बापाला इथे बसवलं आहे. तो तुमचा आमचा बाप आहे. रुक्मिणी आई साहेब तुमची आमची आई आहे. जगात तुमचे जर आई वडील नसतील तर त्या पंढरपूरच्या जगाच्या मालकाला मात्र तुम्ही प्रामाणिकपणे शरण जावं. अभंगाचं पहिलं
वारकरी संप्रदायाचं पायी तत्व स्वीकारा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा, सगळ्यांशी प्रेमानं आपुलकीने जिव्हाळ्यानं वागा, कारण हृदयी कळवळा वैष्णवांचा. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. हा मानवतेचाच धर्म आमच्या वारकरी संप्रदायाने शिकवले. खरा तो एकची धर्म आणि जगाचे बांध कोरावे, आहे का नाही. एकमेकांशी प्रेमानं आपुलकीने जिव्हाळ्यानं राहणं हाच खऱ्या अर्थाने एक मोठा धर्म आहे. तो धर्म जोपासा. माऊलीनं ज्या आदर्शवत आयुष्य जगलं तसं जगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या कुटुंबाची घडी बसवण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर एकमेकांना सांभाळून घ्या. मोठे असाल तर माफ करायला शिका, लहान असाल तर माफी मागायला शिका. एवढ्या दोन गोष्टी जमल्या तर जीवनामध्ये तुम्हाला काही करायची गरज पडत नाही. अशीच कुटुंब तुमच्या आनंदानं अगदी गुण्या गोविंदानं नांदतील. हा एक या आजच्या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा असा एक भाग आहे असं समजा. हृदयापर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रामाणिकपणे पोचवा. शेवटी देणारा न देणारा, असणारा नेहणारा तो सगळा देव आहे. देता देवाविता नेता. तर आपलं काही नाही. धन दौलत पैसा अडका टिकले जरी तुम्ही काही केलं तरी मला प्रामाणिकपणे सांगा, टिकले का आजपर्यंत तुमच्याकडं? पैसे तुमचे आहेत का? पैसे महिला मंडळ मगातपासून साथ दिली, आता अर्ध्यावरती नका डावं मोडू आमचा. हा आहेत का पैसे तुमचे? नाहीत ना? तेवढे माझ्याकडे जमा करा. आहे, फक्त तुम्ही दाखवत नाही. खरंच दाखवत नाही. त्या त्यांनी आजपर्यंत मालकाला सुद्धा नाही गावलेले, यांनी दाखवले नाहीत पैसे. यांच्याकडे असणारे पैसे मालकाला नाही गावले, कोणाला गावले, पण त्या मोदी साहेबाला गावले. मोदी साहेबांनी रात्री 8:30 वाजता दणका उठवला, मेरे भाईओ बहिनो. मग बहिणींनी सगळं होतं तेवढं सगळं गबाळ भाईंकडे दिलं. कुणाकडे 5,000 10,000 25,000 50,000 बंडलच्या बंडल गावलं आणि या म्हणतात आमच्याकडे नाही. हा एवढं सगळं गावलं. तेव्हापासून तुम्हाला सुद्धा अंदाज आला आपलं मॉडेल मोकळं. एवढं सगळं कामाला आलं, पण तुमच्या कामाला आलं का ते सांगा बरं मला. आलं का? का तुला पिपाजत करले तू लाख करे रखवाली, लाख पिपाजत करले तू लाख करे रखवाली. पिंजरा खाली महाराजाचा सुद्धा पिंजरा. मी आता कीर्तन करतो, मी काय 150 वर्ष जगणार आहे का? नाही. कदाचित तुमच्या अगोदर माझा कार्यक्रम होऊ शकतो ना. वा, चांगला आशीर्वाद दिला तुम्ही. मग ह्याच्याकरता तुम्ही पुढे बसलेला दिसतो बरं. पण खरंच आहे, क्षणभंगूर नाही बरोबर. प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं. ती कोणाची कधी वेळ कशी सांगता येत नाही. म्हणून असेपर्यंत संप्रदायाचं पायकत्व स्वीकारा. पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा. सगळ्यांशी प्रेमानं वागा. सगळ्यांशी एकदा प्रेमानं वागला की संत मंडळी तुम्हाला जवळ करतात. मग ते संत मंडळी आहेत तरी कोण जवळ करणार आहे? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
पाडितोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे. आज वैकुंठवासी आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या सोनवलकर परिवारानं फार मोठ्या अट्टहासानं प्रेमानं आपुलकीनं फार मोठ्या ताकदीनं चांगलं नियोजन केलं. थोडक्यात मेघराजानं सुद्धा आजच्या कार्यक्रमाला थोडीशी हजेरी लावली आणि कोणतेही काम मेघराजा आल्यानंतर शुभ होत असतं हे लक्षात ठेवा. पण त्यानं लई मोठी हजेरी लावली नाही तर आपली काही हजेरी झाली असती नाही का. पण थोडक्यात तो सुद्धा येऊन गेला, त्यानेही चांगली साथ दिली. भला मोठा समाज मला सुरुवातीपासून बापूराव सांगत होते, त्यांच्याबरोबरची मंडळी सांगत होती, म्हणजे महाराज मोठा समाज येणार आहे, चांगली लोक येतात, आमचा परिवार मोठा आहे, आमचा गोतावळा मोठा आहे, आमची पाहुणे मंडळी मोठी आहेत, त्यामुळे कार्यक्रमाचं नियोजन आम्ही मोठं करणार आहे, तुम्ही फार मोठ्या ताकदीने या. म्हटलं काळजी करू नका, करून घेणारा तो असतो म्हटलं. हां, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, फक्त तुम्ही निवांत राहा म्हटलं. आणि त्या पद्धतीने आज या ठिकाणी येण्याचा योगाला या परिवारातील सगळ्या सदस्यांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्याजवळ शिरसमोर झुकवतो. ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला नंतर ते माझे परममित्र परमस्नेही. आज गुरुपौर्णिमेचा फार मोठा दिवस आहे. खरं तर तुमच्या कायमस्वरूपी ही पौर्णिमा लक्षात राहील. आई ही जगातली सगळ्यात पहिली गुरु आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव ही आपली संस्कृती आहे. आणि मग सगळ्यात पहिलं मातृदेवो भव. जगामध्ये आपण जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिला गुरु जर आपला कोण असेल तर आपली आई आहे. आणि त्या आईचं जाणं आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालं. निश्चित दरवर्षी नित्यनेमानं त्या माऊलीचं स्मरण या परिवारातील सर्व सदस्यांना या पौर्णिमेच्या दिवशी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज हा सोहळा संपन्न करत असताना ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याचा योग आला तेव्हा जे परममित्र परमस्नेही वारकरी संप्रदायातील अनेक नामांकित कीर्तनकारांच्या हृदयावरती अगदी खूप असं प्रेम करणारे, नितांत प्रेम करणारे सन्माननीय आमचे गणेश दादा काळे आज या ठिकाणी समोर आहेत. दादांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करत असताना आज हरिभक्तीपरायण माऊली महाराज, मुरली महाराज यांची सुगोड अशी गायनाची स्थानिक भजनी मंडळातील वारकरी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित, तुमचं मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड मृदंग वाजवला त्यांच्या भोर तालुक्याचं वैभव मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज शिंदे ज्यांनी गोड टाळ वाजवून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आपली साथ दिली, ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, त्या सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक आभार. गोड आवाज माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवला ते साऊंड सिस्टीमचे मालक, तुमचं मनपूर्वक आभार. आणि सुंदर देखणं नियोजन केल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणावरती शिरस्ते झुकवतो. उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि मान्यवरांच्या वतीने गेलेल्या माऊलीला मात्र आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना परमेश्वराकडे एकच मागणं मागेल. खरं तर हा पर्व काळ आहे. या पर्व काळाला गेलेली माणसं देवाच्या जगाच्या मालकाच्या चरणाच्या जवळ जात असतात, वेगळं सांगायची गरज नाही. पण तरी या कीर्तनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेले जे काही पुण्य आहे त्या पुण्याचा साठा परमेश्वरा तू तुझ्याजवळ जमा करून घे. आमच्यातून निघून गेलेल्या माऊलीला मात्र तुझ्या चरणाच्या जवळची जागा मिळू दे, एवढं फक्त शेवटचं मागणं आपण या ठिकाणी मागूयात. निर्वाणीचा अभंग होईल. निर्वाणीचा अभंग झाल्याच्या नंतर कुटुंबातील सर्व सदस्य मंडळी समोर यायचे आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपण पुष्पवृष्टी करणार आहोत. पुष्पवृष्टी झाल्याच्या नंतर आरतीचा कार्यक्रम होईल. आम्ही जातो तुम्ही कृपा शोध, आम्ही जातो तुम्ही कृपा शोध, आम्ही जातो तुम्ही कृपा शोध, आम्ही जातो तुम्ही कृपा शोध. सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी. वाददेव झाला उदाता तुम्ही सगळे मंडळी उभे राहा. हातामध्ये तुमच्या पुष्प आहे. कुंडलिक वर्ध म्हटल्यानंतर हातातले पुष्प आपण टाकायचे आहे. घरातली मंडळी हातामध्ये पुष्प घेतलेत का तुम्ही? तिथं सगळ्यांनी घेतले. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. गाई सरसंतन की जय. विठ्ठल जय.
मागणी ते तुझं प्रती आहे या संतांची निर्वी ह्याची मजा देई का म्हणे आता उदार तू होई या संतांची निर्वी ह्याची मजा देई ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज हर हर महाराज सद्गुरु जग महाराज की जय।